नमस्कार. राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हप्ता वितरणासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या घोषणेनुसार 31 तारखेच्या आतमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे. आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. मग ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पाहण्यापूर्वी एक विनंती असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना आणि कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना अनुदानासंदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला चॅनलची मदत होणार आहे. सुरुवात करूया आणि मुख्यमंत्री साहेबांनी जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत. तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता रखडलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण 9व्या हप्त्याचा कालावधी खूप दिवस झालं पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर 10व्या हप्त्यासाठी सुद्धा शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत. एकत्रितपणे 2000 रुपयाच्या हप्त्यानुसार 2 हप्ते एकूण 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार आहेत या संदर्भात शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर घोषणा केलेली आहे आणि या घोषणेनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 तारखेपूर्वीच पैसे जमा होणार असल्याचे, अनुदान जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आता या ठिकाणी पहा, 31 तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे अनुदान जमा होत आहे, जी रक्कम जमा होत आहे, ही कोणत्या योजनेची आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आहे का? तर या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्या आणि 10व्या हप्त्याची रक्कम ही 4000 रुपये नसून ही रक्कम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत. 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत 31 जुलैच्या पूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलेली आहे. थेट पंढरपूरमधून ही माहिती मिळालेली आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नक्कीच कर्जमाफी योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी खुशखबर आहे. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं काय, हा मोठा प्रश्न आणखीनही अनुत्तरित आहे, कारण राज्यातील सर्व शेतकरी बांधव या हप्त्याकडे लक्ष लावून बसलेले आहेत. खूप दिवसापासून हा हप्ता रखडलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत या हप्त्याच्या वितरणासंदर्भात कोणतीच ऑफिशियल अपडेट जारी करण्यात आलेली नाही. अपेक्षित होतं हा हप्ता 1 जुलैला येणं, कृषी दिनानिमित्त हा हप्ता 1 जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी आशा होती, मात्र ती आशा पूर्णपणे मावळलेली आहे. आता 31 तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे, मात्र ही 31 तारीख कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. नमो शेतकरीसाठी आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही. कोणत्याही अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. नमोचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे हे प्रशासनाच्या स्तरावर आणखीन जाहीर झालेलं नाही, पण अंदाजितपणे शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की नमोचा जो हप्ता आहे तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात जर सूचना आली, ऑफिशियल अपडेट आली की तात्काळ कळवण्यात येईल. त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.